हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. प्रोनाउन्स या टॉपिकवरचं आज आपलं फर्स्ट प्रॅक्टिस सेशन आहे. यात आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करणार आहे. बेसिकमध्ये जे डिटेल रूल आहेत ते तुम्हाला आधीच्या लेक्चर्समध्ये मिळतील. प्रॅक्टिस सेशनमध्ये ॲक्च्युअली परीक्षेत प्रश्न कसे सोडवायचे, कुठल्या वर्ड्सवर फोकस करायचा या गोष्टींना आपण जास्त महत्त्व देणार आहे. आता सेकंड जे प्रॅक्टिस सेशन असेल ते तुम्हाला याच पद्धतीने सोडवायचं आहे. वर्ड्सवर फोकस कसा करायचा, कुठल्या पॉइंट्सला तुम्हाला कीवर्ड म्हणून ओळखता येतं, हे सगळं तुम्हाला टॅली करण्यासाठी सेकंड जे प्रॅक्टिस सेशन आहे हे टेस्टच्या स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ऑनलाईन टेस्ट असेल, फ्री असेल, सगळेजण तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता. ती टेस्ट सोडवण्यासाठी फक्त तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करावा लागेल, कारण टेस्टची लिंक तिथे शेअर होणार आहे. आणि त्यानंतर जे आपले जीमेलचं अकाउंट असतं त्यात तुम्हाला लॉग इन असावं लागेल. टेस्ट सोडवत असताना गुगल फॉर्म्समध्ये आपण ती टेस्ट सोडवणार आहे. पहिलं जे एकदम सेक्शन आहे जिथे तुम्हाला ईमेलच्या ठिकाणी चेकबॉक्स करायचा आहे, तिथे टिक करायला अजिबात विसरू नका, कारण त्याशिवाय तुमची टेस्ट काउंट होणार नाही. तुमचं इव्हॅल्युएशन मला करता येणार नाही आणि प्रत्येकाला जे काही तुमचे रिस्पॉन्स शीट्स आहेत त्या सुद्धा अवेलेबल होतील. प्रश्नांची उत्तरं काय आहेत ते सुद्धा समजेल. आय होप तुम्ही आधीची टेस्ट सोडवली असेल, पण जर नसेल सोडवली तर तुम्ही सगळ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या सोडवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या लिंक्स देण्याचा प्रयत्न करेल, पण शक्यतो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तर तुमचे कुठलेही अपडेट्स मिस होणार नाहीत आणि तुम्हाला वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेशनला सुरुवात करत आहोत. जी उत्तरं असतील ती तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न करा आणि तुमची उत्तरं बरोबर येत आहेत का हे क्रॉस चेक सुद्धा करा. आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्कोअर किती येत आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपले जे लेक्चर्स आहेत अगदी तुम्ही सुरुवातीपासून बघा, सगळे लेक्चर्स एकदम टू द पॉइंट आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठलीही बडबड आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार नाही. जे आतापर्यंत आपण मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट घ्या. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशची भीती अजिबात बाळगू नका. तुम्हाला ही भीती नाहीशी करायची असेल, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर फक्त बेसिक पक्क करण्यावरती विश्वास ठेवा. ओके. एक्सरसाइज ए सोडवूयात. यात 15 प्रश्न दिलेले आहेत. तुमचा स्कोअर किती येतो हे नक्की चेक करा. मला जरी नाही सांगितलं तरी ॲटलीस्ट फक्त सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी एकदा क्रॉस चेक करा की तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवू शकता आणि तुम्हाला किती इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. ओके. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आता आपण. आजचं जे प्रॅक्टिस सेशन आहे हे प्रोनाउन वरती आहे. फोकस प्रोनाउन्सवरच असला पाहिजे. एक्झाम्पल बघा. ही बॉट द बुक्स अँड पुट इट इन द बॅग. आपण नाउन वापरलेला आहे बुक्स, त्याऐवजी आता आपल्याला इथे प्रोनाउन वापरायचा आहे. बुक्स हे जर आपल्याला प्लुरल नाउन असेल तर प्रोनाउन सुद्धा आपल्याला प्लुरलच वापरावं लागेल. त्यामुळे बुक्स ऐवजी आपल्याला इट न वापरता देम वापरायचं आहे. ओके. इथे या पार्टमध्ये एरर होता. आपल्याला इट ऐवजी देमचा वापर वाक्यात करायचा आहे. ही बॉट द बुक्स अँड पुट देम इन द बॅग. नेक्स्ट क्वेश्चन. सिव्हिल सर्वंट्स शुड ॲक्ट एफिशियंटली इन द सर्व्हिस ऑफ अ कॉमन मॅन. काही व्हर्ब्स असतात, जसं की आता इथे ॲक्विट दिलेलं आहे ते. त्यानंतर एन्जॉय, रिझाइन, अप्लाय, ॲडजस्ट, अडॉप्ट, या सगळ्या ज्या काही व्हर्ब्सची लिस्ट आहे ती ऑलरेडी आपल्या चॅनलवर आपण बघितलेली आहे. आधीचं जे लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चर आपलं प्रोनाउन या चॅप्टरवरचं, त्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल रूल्स कळतील. आता हा जो शब्द आहे, ही जी लिस्ट आहे, या शब्दांसोबत आपल्याला काय वापरायचं असतं? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जर सब्जेक्ट कडून होणारी ॲक्शन सब्जेक्टवरच होत आहे, म्हणजे एंड रिसिव्हर सुद्धा सब्जेक्टच आहे असं आपल्याला लक्षात आलं, तर तिथे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरायचे असतात. इथे तुम्ही बघितलं तर सिव्हिल सर्वंट्स हे आपण एक प्लुरल नाउन वापरत आहोत, म्हणून आपल्याला इथे ॲक्विट सोबत देमसेल्व्स असं हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरावं लागेल. ओके. ॲक्विट हा शब्द आहे, त्यासोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचा आहे, पण हा जो शब्द आहे हा जे आपण नाउन वापरलेलं आहे ते प्लुरल असल्यामुळे देमसेल्व्स असं त्याचं प्लुरल आपण करणार आहे. ॲक्विटचं मीनिंग काय आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माय फादर ऑलवेज ॲडवाइजेस मी दॅट आय शुड कीप माय सेल्फ फ्रॉम बॅड बॉयज. मग अशी आपण बघितलं की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरत असताना कोणते शब्द जे आहेत तिथे कंपल्सरी वापर करायचा. आता हे जे शब्द आहेत, कीप, हाईड, बेद, हे व्हर्ब आहे बेद. त्यानंतर स्टॉप, टर्न, क्वालिफाय, या शब्दांसोबत आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सचा वापर करायचा नाही. ओके. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल तर माझ्या वडिलांनी सांगितलं आहे की जी आगाऊ मुलं आहेत, वाईट मुलं आहेत, त्यांच्यासोबत तू राहू नको, त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेव. तो या ठिकाणी कीप हा शब्द लांब ठेवणे या अर्थाने वापरलेला आहे आणि त्यासोबत मायसेल्फ हा शब्द वापरायचा नाही. ओके.
इथे मायसेल्फच्या ऐवजी युअरसेल्फ जरी वापरलं तरीही ते चुकणारच आहे. कुठलंच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आपल्याला कीप या शब्दासोबत वापरायचं नसतं. नेक्स्ट क्वेश्चन आता बघूयात. अवेल एव्हरी चान्स दॅट कम्स युअर वे लेस्ट यू शुड रिपेंट इन द लॉंग रन. अवेलचा अर्थ काय असतो? एखाद्या गोष्टीचा लाभ घेणे. मग आता इथे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक चान्स, प्रत्येक संधी जी तुमच्याकडे येत आहे त्या गोष्टीचा फायदा घ्या, त्या संधीचा लाभ घ्या असं म्हटलेलं आहे. आणि मगाशी आपण जे शब्द बघितले अवेल, अक्विट, अडॅप्ट, ऍडजस्ट, त्यासोबतच तुम्हाला इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं असतं. ठीक आहे. त्यामुळे इथे जी आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, तुमच्या मार्गात जे काही अपॉर्च्युनिटीज येत आहेत त्यांचा तुम्ही फायदा घ्या असं तुम्हाला सांगण्यात आलंय. म्हणजे जी आपल्याला ऍक्शन व्हर्ब मध्ये सांगितलेली परफॉर्म करायची आहे ती सब्जेक्ट कडून होणार आहे आणि ती सब्जेक्ट वरच होणार आहे. ओके. त्यामुळे आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं आहे. अवेल युअर सेल्फ एव्हरी चान्स दॅट कम्स युअर वे या पद्धतीने ही करेक्शन असेल. अवेल सोबत आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन युअर सेल्फचा वापर करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन. देअर शुड बी नो मिसअंडरस्टँडिंग बिटवीन युअर फादर अँड शी. इथे आपण बिटवीन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. जर आपण प्रिपोजिशन किंवा व्हर्ब यांच्या नंतर एखादा प्रोनाउन वापरणार असेल तर ते जे नंतर येणारं प्रोनाउन आहे तिथे आपल्याला त्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची असते. ओके. आता इथे आपण दोन शब्द वापरलेले आहेत. एक आहे युअर फादर आणि दुसरं आहे शी. इथे आपण हे जे सेकंड प्लेस मध्ये शी हे प्रोनाउन वापरलेलं आहे. आता युअर फादर मध्ये हे प्रोनाउन नाहीये, बरोबर. हा शब्द प्रोनाउन नाहीये, हे नाउन आहे. पण नंतर आपण वापरलेलं प्रोनाउन कोणतं आहे? शी. शी ची ऑब्जेक्टिव्ह केस काय असते? हर. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शीच्या ऐवजी हर असं लिहावं लागेल. देअर शुड बी नो मिसअंडरस्टँडिंग बिटवीन युअर फादर अँड हर हे करेक्ट सेंटेन्स असेल. ओके. प्रिपोजिशन आणि व्हर्ब सोबत आपण हा रूल वापरत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. इट वॉज मोहन ऑर हर who came here last night and kept on knocking at the door. या ठिकाणी आपण इट वॉज नी वाक्याची सुरुवात केलेली आहे. जर आपण एखादं टू बीचं फॉर्म जे काही व्हर्ब आहे त्यानंतर प्रोनाउन वापरला असेल तर त्या प्रोनाउनची केस कोणती असायला पाहिजे? सब्जेक्टिव्ह केस. ओके. सब्जेक्टिव्ह केस किंवा नॉमिनेटिव्ह केस मध्ये ते प्रोनाउन असायला पाहिजे. आता या ठिकाणी आपण हर हा शब्द वापरलाय. याची सब्जेक्टिव्ह केस काय असू शकते? शी. आलं लक्षात? त्यामुळे या ठिकाणी टू बीचे जे काही व्हर्ब्स असतात त्याच्यानंतर जर आपण प्रोनाउन वापरलं तर तिथे फर्स्ट केस म्हणजे जी आपली सब्जेक्टिव्ह केस आहे त्याचाच वापर करायचा असतो. करेक्ट सेंटेन्स कसं होईल? इट वॉज मोहन ऑर शी हु केम हिअर लास्ट नाईट. ओके. नेक्स्ट रूल बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लेट रोहित अँड शी कम्प्लीट दिस जॉब ॲज दे लाईक टू डू इट. मग अशी आपण हा रूल बघितला आहे. व्हर्ब किंवा प्रिपोजिशन नंतर आपण जर प्रोनाउन वापरणार असेल तर त्या प्रोनाउनची केस ऑब्जेक्टिव्ह केस असते. बरोबर. या वाक्यात लेट हे व्हर्ब आहे. लेट नंतर आपण नाउनचा सुद्धा वापर केलाय आणि प्रोनाउनचा सुद्धा वापर केलाय. पण प्रोनाउन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे म्हणून आपण शी ऐवजी हर असं हे शब्द वापरून वाक्य पूर्ण करूयात. लेट रोहित अँड हर कम्प्लीट दिस जॉब असं हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. हा क्वेश्चन आहे, बरोबर. पण तरी सुद्धा इथे आपण टू बीचं रूप वापरलेलं आहे त्यामुळे वाक्य वाचताना व्यवस्थित लक्ष देऊन बघा. वॉज इट हिम हु गेव मनी टू बाय न्यू बुक्स. या वाक्यात जरी हा क्वेश्चन असेल तरीही हे टू बीचंच रूप आहे, बरोबर. या पास्ट फॉर्म सोबत आपण जेव्हा पुढे प्रोनाउन वापरत आहोत तिथे ती आपल्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरण्याची गरज असते, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी हिम ऐवजी आपल्याला काय वापरावा लागेल? ही. वॉज इट ही. मग अशी आपण इट वॉज किंवा इट इज नी वाक्याची सुरुवात झाली असेल तर असं बघितलेलं. फक्त प्रश्न विचारत असताना आपण हेल्पिंग वर्ब्सनी प्रश्न विचारत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ही अँड माय सेल्फ अलोन विल कम्प्लीट दिस वर्क बिकॉज वी डोंट नीड द हेल्प ऑफ एनीवन. या वाक्यात आपण अँड हे कंजंक्शन वापरून इथे दोन कर्त्यांबद्दल सांगितलेलं आहे. तो आणि मी आम्ही दोघंच हे काम करू असं आपल्याला सांगायचं आहे. पण आपण एक जे प्रोनाउन आहे ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरलंय आणि दुसरं प्रोनाउन आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सारखं वापरलंय. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आपला रूल काय सांगतो की जर आपण वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरणार असेल तर ते त्या ठिकाणी सब्जेक्टचं कार्य करू शकत नाहीत. ओके. ऑब्जेक्टच्या बाबतीत पण हा रूल असतो. इथे आपण सब्जेक्टच्या बाबतीतच बघूयात. इथे
रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कधीही वाक्याचा सब्जेक्ट असू शकत नाही. त्यामुळे मायसेल्फ हे आपल्याला काढून टाकावं लागेल आणि मायसेल्फची जी काही मेन केस आहे, जे काही ओरिजिनल प्रोनाउन आहे ते आय असतं. त्यामुळे आपण ही अँड आय अलोन विल कम्प्लीट धिस वर्क असं करेक्शन करूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण. यू, आय अँड ही शुड टेक एक्झामिनेशन सिरियसली. इथे आपण जे काही इंग्लिशमधले पर्सन्स आहेत, ज्यांचं आपण एकदम पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं प्रोनाउनवरच्या टॉपिकमध्ये, तिथे डिस्कस करताना एक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष काय असतात त्यांच्याबद्दल डिस्कशन केलेलं. आणि ज्या वेळेस आपण असे तिन्ही पर्सन्स, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन एकाच वेळी वाक्यात वापरतो, तिथे तो सिक्वेन्स कसा असायला पाहिजे? 2, 3, 1. प्रोनाउन्स वापरत असताना आपल्याला पहिल्यांदा सेकंड पर्सन वापरावं लागतं, नंतर थर्ड पर्सन आणि मग आपल्याला फर्स्ट पर्सन वापरायचं आहे. इथे तुम्ही बघितलं तर यू वापरलेलं बरोबर आहे, मात्र आयच्या ऐवजी आपल्याला इथे हीचा वापर करावा लागेल आणि नंतर आपल्याला या ठिकाणी आय वापरायचं आहे. यू, ही अँड आय शुड टेक एक्झामिनेशन सिरियसली हे करेक्ट सेंटेन्स असेल. आणि याचबद्दल आपण आणखीन एक रूल बघितला होता. जर वाक्यात वीचा वापर केलेला असेल किंवा जर एखादी अनप्लेझंट गोष्ट घडणार असेल तर तिथे आपला सिक्वेन्स काय असतो? 1, 2, 3. ठीक आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन. इट वॉज विथ ग्रेट डिफिकल्टी दॅट each of the brothers could get their share of property. तर वाक्यामध्ये आपण each, every, anyone, everyone असे हे जे डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाउन्स आपण वापरले असतील तर पुढे जे आपण पॉझिटिव्ह केस साठी शब्द वापरणार असतो, जिथे आपल्याला पॉझिटिव्ह केस दाखवायची आहे, तिथे आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलरचेच सगळे कर्ते वापरायचे आहेत. ओके, म्हणजे त्याच केसेस आपल्याला पॉझिटिव्ह केसच्या दाखवायच्या आहेत. थर्ड पर्सन आणि सिंग्युलर हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये आपल्याकडे ही, आणि इट हे 3 प्रोनाउन्स येतात आणि त्यांच्याच पॉझिटिव्ह केस आपण वापरू शकतो. या वाक्यात बघितलं तर तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, ब्रदर्स म्हणजे भावांबद्दल सांगायचंय, तर आपण पॉझिटिव्ह केस कोणती वापरणार? ही. हीची पॉझिटिव्ह केस वापरणार, जी असेल हीज. आलं लक्षात तुम्हाला? एव्हरी, ईच या संख्येचे शब्द आहेत प्रोनाउन म्हणून वापरलेले, तिथे पॉझिटिव्ह केस करत असताना आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलरची करायची आहे. करेक्ट सेंटेन्स असा असणार आहे, इट वॉज विथ ग्रेट डिफिकल्टी दॅट ईच ऑफ द ब्रदर्स कुड गेट हिज शेअर ऑफ प्रॉपर्टी. नेक्स्ट क्वेश्चन. दे दॅट हँकर आफ्टर फेम अँड मनी आर लाईकली टू बी डिसअपॉइंटेड. या क्वेश्चन मध्ये इथे आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आणि पर्सनल प्रोनाउन्स मध्ये कन्फ्युजन केलेलं दिसत आहे. वाक्य वाचताना आपल्याला मराठीत लक्षात येत आहे की ते जे फेम आणि म्हणजे प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे धावतात, मग आपल्याला ते साठी हा शब्द वापरायचा आहे. पण तो आपण कोणता शब्द वापरायचा आहे, कसं वापरायचं आहे ते बघा तुम्ही. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कोणकोणते असतात? दॅट आणि धिस. दॅटचं प्लुरल काय असतं? दोज. धिसचं प्लुरल काय असतं? दीज. बरोबर? आणि पर्सनल प्रोनाउन्स मध्ये ते म्हणत असताना आपण कोणतं प्रोनाउन वापरतो? दे, जे आहे थर्ड पर्सन. या 2 गोष्टी बेसिक समजल्या. आता आपण बघूया डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये आपल्याला इथे कशा पद्धतीने वाक्य वापरायचं होतं. ते जे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावत आहेत ते. मग इथे आपण त्या लांबच्या लोकांबद्दल मेन्शन करत आहोत, त्यांना आपण दाखवत आहोत. इथे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सारखं वापरायचंय. पर्सनल प्रोनाउन म्हणून आपल्याला वाक्यात देचा वापर करायचा नव्हता. त्यामुळे या ठिकाणी दे ऐवजी काय वापरावं लागेल आपल्याला? दोज. दोज दॅट हँकर आफ्टर फेम. आणि हे तुम्हाला कशावरून लक्षात येतं? इथे आपण दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे, त्यामुळे ही हिंट तुम्हाला मिळते की आपल्याला इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरायचं होतं, कुठलंही पर्सनल प्रोनाउन न वापरता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय एम सॅड टू लर्न दॅट यू अँड युअर ब्रदर हॅव लॉस्ट देअर मनी इन शेअर मार्केट. या वाक्यात आपण पॉझिटिव्ह केस वापरलेली आहे अनेक व्यक्तींसाठी. आपण या वाक्यात 2 व्यक्तींबद्दल बोललेलो आहे, यू आणि युअर ब्रदर असे आपले हे 2 कर्ते आहेत. आणि आपल्याला काय म्हणायचं आहे की त्यांचे पैसे वाया गेले किंवा ते पैसे हरले. मग या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह केस करायची आहे. पण पॉझिटिव्ह केस करत असताना 2 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवायचे असतात. जर आपण वाक्यामध्ये एखादा सेकंड पर्सन प्रोनाउन वापरलेला असेल, बरं ठीक आहे, आता प्लुरल असू देत किंवा सिंग्युलर असू देत, दोन्ही ठिकाणी सेकंड पर्सन प्रोनाउन जे आहे हे यू असंच असतं. जर आपण वाक्यात यू सोबत इतर कुठलंही नाउन वापरलं असेल आणि त्यांचं जर आपल्याला पॉझिटिव्ह केसमध्ये रूपांतर करायचं असेल, तर तिथे आपल्याला युअर अशी प्लुरल पॉझिटिव्ह केस करावी लागते.
ठीक आहे. आणि जर वाक्यात आपण फर्स्ट पर्सन एखादं प्रोनाउन वापरलं असेल तर तिथे मात्र अवर अशीच आपली पॉझेसिव्ह केस असणार आहे आणि ही सुद्धा प्लुरल आहे. आलं लक्षात तुम्हाला? हा जो रूल आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण यू अँड युअर ब्रदर म्हणणार आहोत, पण त्यांचे पैसे वाया गेले किंवा त्यांचे पैसे हरले म्हणत असताना देअरच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल? युअर. ओके. इथे आपण अनेक वचनी असं म्हणतोय. त्यांचे म्हणजे डायरेक्ट दे म्हणजे ते, तर त्यांचे म्हणजे देअर असं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करून वाक्यरचना करू नका. ठीक आहे. इथे आता आपल्याला एरर काय आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला सेंटेन्सेस फॉर्म करायचे असतात, एखादं काहीतरी निबंध लेखन असेल किंवा काही आपल्याला लिखाण करायचं असेल, तर तिथे अशा पद्धतीने शब्द वापरून वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन अजिबात करू नका. ठीक आहे. त्यांचे म्हणायचं आहे, मात्र आपण या ठिकाणी युअर असं पॉझेसिव्ह प्रोनाउन मधलं प्लुरल प्रोनाउन वापरलेलं आहे. आता आपण पुढचा रूल बघूयात. बोथ ही ॲज वेल ॲज आय आर गोइंग टू दिल्ली टुमॉरो टू बाय न्यू मोटरबाईक. या वाक्यात आपण बोथचा वापर केलेला आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की बोथ हे ज्या वेळेस आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरतो तिथे आपल्याला ते नेहमी अँड सोबत वापरायचं आहे. बोथचा वापर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एकतर करतच नाही आणि जर आपण ते पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलं असेल तर तिथे पुढे जे कंजंक्शन असेल ते फक्त अँड असणार आहे दोन नाउन्सला जोडण्यासाठी. या वाक्यात आपण ॲज वेल ॲजचा जो वापर केलेला आहे हा कम्प्लिटली चुकीचा आहे. आपल्याला काय म्हणावं लागेल? बोथ ही अँड आय. ओके. इथे जे आपले बाकीचे रूल्स आहेत 2, 3, 1 ते सुद्धा कसे फॉलो होत आहेत हे व्यवस्थित ऑब्झर्व करा. नेक्स्ट क्वेश्चन, हा लास्ट क्वेश्चन आहे आजच्या प्रॅक्टिस सेशन मधला. दिस इज ओनली वन ऑफ हर नॉवेल्स दॅट हॅव बीन पब्लिश्ड टिल डेट. या वाक्यात आता एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हा ऍक्च्युली ऍडजेक्टिव्हचा रूल आहे. आपण थोडक्यात कव्हर करूयात. वन ऑफ ची जी सेंटेन्सेस असतात, वन ऑफ द ची जी सेंटेन्सेस असतात, तिथून पुढे जे येणारं नाउन आहे हे प्लुरल असतं. ठीक आहे. वन ऑफ वापरलं आहे त्यामुळे तिथे प्लुरल असेल. तिने ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांच्यातली ही एक आहे असं आपण सांगतोय. मग नक्की इथे आपण आपला कर्ता सिंग्युलर वापरलेला आहे ना हे तुम्हाला क्रॉस चेक करावंच लागेल. ठीक आहे. आपण काय बोलत आहोत की ही तिच्या अनेक कादंबऱ्यांमधली एक कादंबरी आहे. असं हे क्लिअरली सेंटेन्स आहेत. ऍडजेक्टिव्हचा रूल काय आहे? वन ऑफ द ची जी सेंटेन्सेस असतात तिथे आपण जे पुढे त्याला जोडूनच जे येणारं नाउन असतं तिथे मात्र आपण प्लुरल नाउन वापरायचं आहे. मात्र आपण इथे एकाच गोष्टीबद्दल बोलत असतो. एकच गोष्ट आपण तिथे मेन्शन केलेली असते हे अजिबात विसरायचं नाही. ओके. आणि त्यामुळे त्या वाक्यातले जे हेल्पिंग वर्ब्स असतील, प्रोनाउन्स असतील ते कसे असले पाहिजेत? सिंग्युलर. या वाक्यात तुम्ही जर बघितलं तर दिस इज ओनली वन ऑफ हर नॉवेल्स म्हणजे तिच्या अनेक कादंबऱ्यांपैकी ही एक आहे आतापर्यंत पब्लिश झालेली आहे. मग या ठिकाणी हॅव हे प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरलं गेलं आहे जे चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याला हॅजचा वापर करावा लागेल कारण एका पुस्तकाबद्दल एका कादंबरीबद्दल आपण बोललेलो आहोत. जे काही आतापर्यंत आपण रूल्स बघितलेले आहेत त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस ठेवा, वारंवार रिव्हिजन करत राहा आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जे आपण अवेलेबल करून देत आहोत त्या देखील सोडवायला अजिबात विसरू नका. फ्रीमध्ये सगळं मटेरियल आहे. जास्तीत जास्त बेनिफिट घ्या या सगळ्या गोष्टींचा आणि इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर करा. आता आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याबद्दल डिस्कशन करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.